रणदिव्याच्या घरी विसर्जनाची तयारी होत असते आणि जानकी ती माळ घेऊन असते. जानकीला आठवतं ऋषिकेश सौमित्रला विचारतो, अरे ही माळ कुठे मिळाली तुला? आणि त्यावर सौमित्र म्हणतो, नितीन पवार यांनी मला ती माळ दिली. त्यांना ती मुळशीच्या जंगलात सापडली. आणि तिकडून सुमित्रा आई म्हणतात, काय झाली का तयारी? आणि नाना ओवीला म्हणतात, काय ग ओवी, झाली ना तयारी? ओवी हो मध्ये सांगते. आणि अवंतिका आईला म्हणते, गुलाबदादा ऐश्वर्याला बोलवायला गेले, ते येतच असतील. जानकी बाप्पाजवळ हात जोडून उभी असते आणि म्हणते, गणपती बाप्पा, माझ्या आईचं रक्षण कर, तिला वाचव, तिला काहीच होऊ देऊ नको. आमच्या घरावर जे संकट आलंय त्याला दूर कर. आणि तिथे गुलाब येतो. ऋषिकेश विचारतो, काय रे गुलाब, काय झालं? त्यावर गुलाब म्हणतो, ऐश्वर्या वहिनीचं डोकं दुखायला आहे, ते येणार नाहीत. नाना म्हणतात, असू दे असू दे. आणि ऋषिकेशला म्हणतात, ऋषिकेश तू आरतीला सुरुवात कर. नाना म्हणतात, गणपती बाप्पा मोरया. आणि आरतीला सुरुवात. जानकी हात जोडून देवासमोर उभी असते आणि म्हणते, बाप्पा, आमच्या घराचे पेपर ऐश्वर्याच्या हातात आहेत. जर तिने त्या पेपर बरोबर काही केलं तर खूप मोठा घोळ होईल. आमच्या घरावरचं हे विघ्न आता तूच दूर कर. सगळेजण डोळे बंद करून आरतीमध्ये लीन असतात आणि एक चमत्कार तिथे होतो. मोषक मामा बाहेर येतात. तिथे जानकीने तिच्या आईची चेन ठेवलेली असते, म्हणजे माळ ठेवलेली असते. मोषक मामा ती माळ उचलतात आणि तिथून जातात आणि त्याचा मागावा घेत जानकी त्याच्या मागे मागे. जानकी मनातल्या मनात म्हणते, हा उंदीर मामा माझ्या आईची माळ घेऊन कुठे चाललाय? बॅकग्राऊंडला आपल्याला गणपती बाप्पाची आरती ऐकायला येते आणि इकडे मोषक मामा त्या जागेवर जानकीला घेऊन आलेले असतात जिथे ऐश्वर्याने प्रॉपर्टीचे पेपर ठेवलेले असतात. मोषक मामा त्या कपाटामध्ये जातात आणि सगळ्या फाईल खाली पाडतात आणि जानकीला ती प्रॉपर्टीची फाईल दिसते. जानकी ती फाईल सोडून पाहते आणि तिला दिसतं की हे प्रॉपर्टीचे पेपर आहेत. जानकी मध्ये प्रॉपर्टीचे पेपर्स. आणि इकडे हॉलमध्ये आरती संपलेली असते आणि ऋषिकेश म्हणतो, गणपती बाप्पा मोरया. आणि वर जानकी म्हणते, मंगलमूर्ती मोरया. जानकी स्वतःशीच म्हणते, काही केलं तरी मला हे सेफसाठी ठेवले पाहिजेत. बाप्पाच्या कृपेने हे पेपर मला मिळाले, कोणालाही कळणार नाहीत अशा ठिकाणी. जानकी ती फाईल घेते आणि अडगळीच्या बाहेर पडते. तिथून येते ती थेट तिच्या रूम मध्ये. बघा आता ही किती मूर्ख म्हणावं लागते की नाही, कपाटामध्ये प्रॉपर्टीचे पेपर ठेवायला लागले. ऋषिकेश सगळ्यांना आरती देत असतो आणि सुमित्रा विचारतात, काय रे जानकी कुठे? आणि वरून जानकी ते म्हणते, आई मी इथेच आहे. आई विचारतात, आणि ऐश्वर्या? आणि ऐश्वर्या म्हणते, मी इथेच आहे आई. ऐश्वर्या आईला म्हणते, मी एकटीच आरतीला नाहीये म्हणून तुमचा हिरमोड व्हायला नको म्हणून मी आले. ऐश्वर्या पुढे म्हणते, माझी तर बापावर पण खूप श्रद्धा आहे आई, पण माझ्या बरोबर जे काही झालंय ना त्यानंतर मला काहीच करायची इच्छा नाहीये. आई प्लीज तुम्ही मला समजून घ्या. आणि त्यावर सुमित्रा आई म्हणतात, अगं काळजी नको करू, आम्ही आहोत तुझ्या बरोबर सगळे. नाही म्हटलं तरी विचार येणारच ना. आणि आपल्याला बॅकग्राऊंडला ठेन ठॅन 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 असं म्युझिक असतं. आणि ऋषिकेश अवंतिका म्हणतात, बापरे, म्हणजे आता हिला नवऱ्याची काळजी वाटायला लागली. ऐश्वर्या पुढे आईला म्हणते, आई मी एक रिक्वेस्ट करू का? बाप्पाच्या विसर्जनाला मी नाही येत, तुम्ही सगळे जा. ते काय आहे ना, तुम्ही सगळे नाचणार, मजा करणार, मग मला परत सारंगची आठवण येणार. ऐश्वर्या प्लीज असं म्हणते. आणि त्यावर सुमित्रा आई म्हणतात, बरं ठीक आहे, पण तू घरातच थांब आणि आराम कर. जानकी आणि ऋषिकेश गणपती बाप्पा जवळ येतात. जानकी गणपती बाप्पाला हळदी कुंकू लावून त्यांचं औक्षण करून स्वतःच्या कपाळी पण हळदी कुंकू लावते. ऐश्वर्या मनातल्या मनात खूप खुश होते आणि म्हणते, वा, झाली लगे म्हातारी तयार. वा, किती हुशार आहे मी, एका क्षणात सगळ्यांना घोळात घेऊ शकते. अगं म्हातारे, त्या डिफेक्टिव्ह पीससाठी मी त्या सारंगसाठी घरात थांबते असं नको समजतो. मला मुद्दामच घरात थांबायचंय. आता तुम्ही सगळे इथून गेलात ना, मी या घराचे पेपर घेऊन जाईल आणि त्या माणसाला देईल. मग तुम्ही सगळे रस्त्यावर याल, तुमचं घर राहणार नाही. एक लाडू फुटला, गणपती बाप्पा उठला असं म्हणते आणि हात जोडते. आता इकडे जानकी सुद्धा देवासमोर आभार मानते, हात जोडते आणि म्हणते, देवा तुझे कसे आभार मानू मला खरंच कळत नाही. तुझ्यामुळे प्रॉपर्टीचे पेपर मिळाले. असाच पाठीशी राहा, चांगल्याची साथ देत राहा आणि वाईटाचा विनाश कर. माझ्या घरातल्यांना आणि मला निरोगी ठेव, सुखी ठेव. ऋषिकेश आणि सौमित्र बाप्पाला उचलतात. जानकी ऋषिकेशला टिक्का लावते आणि गर्जना होते, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत ते घराच्या बाहेर जातात. ऐश्वर्या एकदा दारातून डोकावून पाहते, सगळेजण गेले का कसे ते. आणि सगळेजण गेलेले असतात. ऐश्वर्या तिच्या रूम मध्ये येते आणि जाम खुश होऊन म्हणते, बरं झालं मी नाही गेले. मी आता ते प्रॉपर्टीचे पेपर बाहेर काढते. मी एकदा का ते पेपर दिले ना तर मला अमाप पैसा मिळेल आणि त्याच पैशाच्या जोरावर मी त्यांना त्यांची खरी लायकी दाखवणार आहे. ऐश्वर्या अशा चुटक्या वाजवते आणि म्हणते, आत्ता सगळ्यांची वाट लावेल मी, आत्ता सगळ्यांना रस्त्यावर आणेल मी आणि त्या जानकीची अक्कल ठिकाण्यावर येईल. आता तिला कळेल की ती कोणाच्या वाकड्यामध्ये जात होती. आणि स्वतःशीच म्हणते, वा ऐश्वर्या, सगळं तुझ्या मनाप्रमाणे होतंय. तेवढ्याच तिच्या फोनची मेसेज टोन वाजते आणि ती पाहते आणि म्हणते, त्या माणसाचा मेसेज.
त्या मेसेजवर असतं, आज रात्री देवळाच्या मागच्या बाजूला मला येऊन भेट. ऐश्वर्या खुश होते आणि म्हणते ओके. मोबाईलशी खेळत खेळत ऐश्वर्या म्हणते, आज रात्री आशीर्वाद बंगल्याचा सौदा होणार. आणि संध्याकाळच्या वेळी जिथे सारंग असतं तिथे सगळेजण जमलेले असतात. जानकी प्रॉपर्टीचे पेपर पुढे करते आणि म्हणते, आपल्या प्रॉपर्टीचे पेपर. आणि सगळ्याला आश्चर्याचा धक्का बसतो आणि सगळेजण म्हणतात, काय काय? ऋषिकेश त्या फाईलचे पेपर पलटत म्हणतो, हे आपल्या प्रॉपर्टीचे पेपर आहेत. आणि सौमित्र म्हणतो, हे ऐश्वर्याकडे होते ते पेपर आहेत. आणि जानकी म्हणते, हो भाऊजी. सारंग विचारतो, अगं वहिनी, पण तुझ्याकडे कसे आले हे पेपर्स? आणि सगळ्याच्या चेहऱ्यावर खूप आनंद असतो. जानकी म्हणते, सगळी गणपती बाप्पाची कृपा. आणि त्यावर सौमित्र म्हणतो, म्हणजे काय म्हणायचे नेमकं तुला? जानकी म्हणते, म्हणजे गणपती बाप्पा आले आणि आपल्यावरचं सगळं विघ्न घेऊन गेले. तो सगळ्याचे विघ्न हरतो, म्हणूनच विघ्नहर्ता आहे ना? जानकी म्हणते, सांगते. गणपती बाप्पाच्या निरोपाची आरती करताना तुम्ही सगळे डोळे मिटून तल्लीन होतात. मी डोळे बंद करायच्या आधी मला वेगळा चमत्कार दिसला. गणपती बाप्पाचं वाहन मोषकराज तिथे आले होते. जानकी पुढे म्हणते, मी बाप्पाच्या चरणी ती माळ ठेवली होती ना, माझ्या आईची माळ, ती उंदीर मामाने घेतली आणि तो हळूहळू अडगळीच्या खोलीकडे निघाला. त्याचा पाठलाग करत मी तिथे पोहोचले. तिथे गेल्यावर कळलं मला, ऐश्वर्याने आपल्या प्रॉपर्टीचे पेपर तिथे लपवून ठेवले होते. अवंतिका म्हणते, अहो काय सांगताय काय वहिनी, खरंच असं झालं? आणि त्यावर जानकी म्हणते, हो. जानकी पुढे म्हणते, खरं तर माझाच विश्वास नाही बसला ह्याच्यावर, पण मी हे सगळं माझ्या डोळ्यांनी पाहिले. हा चमत्कार, ही सगळी बाप्पाची कृपा आहे. ऐश्वर्याने लपवून ठेवलेले पेपर फायनली आपल्याला सापडलेत. ऋषिकेश म्हणतो, चला, आपल्याला जी गोष्ट पाहिजे होती ती बाप्पाच्या आशीर्वादाने आपल्याला मिळाली. म्हणजे बाप्पाची पण हीच इच्छा आहे की ऐश्वर्याचा खोटेपणा सगळ्यांसमोर यायला हवा. सारंग म्हणतो, मग आपण वाट कशाची बघतोय? चला आपण घरी जाऊया आणि त्या ऐश्वर्याचा खरा चेहरा आपण सगळ्या समोर आणूया. सारंग ऋषिकेशला म्हणतो, दादा, आपली एक मोहीम फत्ते झाली. आपले प्रॉपर्टीचे पेपर आपल्या हातात आले. सारंग म्हणतो, आपण त्या ऐश्वर्याचा खेळणा कायमचा खल्लास करून टाकूया. आणि ते पेपर आण. आणि त्यावर सौमित्र म्हणतो, सारंग थांब, असा हाताताईपणा करून चालणार नाही. ही पॉझिटिव्ह साईड आहे की हे पेपर आपल्याला मिळाले, त्यामुळे ते ऐश्वर्या आता काही करू शकणार नाही. आता आपल्यालाही तेच करायचे. आणि त्यावर सारंग म्हणतो, म्हणजे? आणि सौमित्र म्हणतो, आपल्यालाही आता तेच करायचं जे ऐश्वर्याने केलं, म्हणजे हे पेपर आपल्याला गायब करायचे आणि त्या जागी दुसरे पेपर ठेवायचे. इकडे जानकी हळूहळू त्या तिघांमधून बाजूला निघतो. सौमित्र म्हणतो, खरं म्हणजे ह्या पेपरवर तिने सह्या करून खूप मोठी चूक केली आहे, त्यामुळे आपण तिच्यावर बनावट पेपर बनवण्याची केस सुद्धा दाखल करू शकतो. सारंग म्हणतो, ते ठीक सगळं आहे दादा, पण ते पेपर ऐश्वर्याने बनवलेत हे कसं सिद्ध करणार आहोत आपण? सौमित्र म्हणतो, नॉर्मली जसा हा ड्रॉप बनतो त्याची एक कॉपी ॲडव्होकेटकडे असते. तो ड्रॉप आपण कोर्टामध्ये दाखवायचा आणि सिद्ध करायचं की हे पेपर ऐश्वर्याने बनवलेत म्हणून. ऋषिकेश म्हणतो, अगदी बरोबर आहे तुझं. आणि त्यावर सारंग म्हणतो, काय बरोबर आहे दादा? आपल्याला प्रॉपर्टीचे पेपर हवे होते, ते आता मिळालेत ना, मग आता चला आपण जाऊयात तिकडे आणि सगळ्यासमोर ओरडून सांगूया ऐश्वर्या कशी खोटी आहे म्हणून. आणि त्यावर अवंतिका म्हणते, भाऊजी शांत व्हा. आणि ऋषिकेशला म्हणते, दादा, वहिनींना काय झालं? आणि सगळे जानकीकडे पाहतात. ऋषिकेश जानकीजवळ जातो आणि विचारतो, काय ग, काय झालं? आणि त्यावर जानकी म्हणते, ऐश्वर्याचा खोटारडेपणा उघडकीस येईल, आपण हे नाटकही थांबवू. पण माझ्या आईचं काय? ते कोड अजून सुटलेलं नाहीये. आणि सगळेजण बारीक तोंड करून एकमेकाकडे पाहतात. जानकी पुढे म्हणते, माझी आई कशी असेल, कुठे असेल, तिची अवस्था काय असेल याची कल्पना कोणाला काही नाही. हे सगळे प्रश्न माझ्या डोक्यात आहेत. आणि ती ऋषिकेशला म्हणते, सांगा ना माझी आई कुठे? अगं बाई, त्या ऋषिकेशला माहिती असतं तर त्याने केव्हाच सांगितलं असतं. त्यावर ऋषिकेश म्हणतो, जानकी, तुझी आई जिथे कुठे असेल ना तिथे सुखरूप असेल. हे बघ, आम्ही सगळेजण त्यांना शोधण्याचा प्रयत्न करू, पण तू असा त्रास नको करून घेऊ स्वतःला. आणि सौमित्र हो मध्ये मान हलवतो. आणि बाप्पा आहेत ना आपल्या पाठीशी? आणि त्यावर जानकी म्हणते, बाप्पा तिच्याही पाठीशी असावेत असंच वाटतंय मला. आणि ते आडगळीच्या खोलीमध्ये ऐश्वर्या येते आणि म्हणते, चला बरं झालं, आता कोणीच घरात नाही, मला माझं काम करता येईल. ऐश्वर्या कपाट उघडते, एक फाईल काढून पाहते आणि तिला ती फाईल दिसत नाही. ऐश्वर्या त्या कपाटातल्या फाईली मागं फाईल सगळं कपाट खाली करते, पण तिला तिची फाईल सापडत नाही. सगळ्या आडगळी भर पसारा होतो आणि ऐश्वर्या म्हणते, इथंच तर ठेवली होती मी फाईल. ऐश्वर्या सगळ्या आडगळीमधल्या फाईली पाडते, सगळे भांडे पाडते, सगळा पसारा करते. आणि त्या आवाजाने सुमित्रा आई वर येतात आणि म्हणतात, ऐश्वर्या थोडं स्वतःला नॉर्मल करण्याचा प्रयत्न करते. थोडा वेळ तशीच थांबते आणि पाठीमागे वळून पाहते आणि म्हणते, आई? ऐश्वर्याला स्वतःला सावरत घेते आणि मग आई विचारतात, अगं तू इथे काय करतेस? आणि ती पण तोच प्रश्न आईला विचारते, आई तुम्ही इथे काय करताय? आणि आई म्हणते, अगं तोच तर प्रश्न मी तुला विचारते ना, तू इथे काय करतेस? आई म्हणतात, मला घरात तू कुठेच दिसली नाहीस, म्हणून तुला शोधत मी इथे आले. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, ते बाबा मामा माझं एक काम होतं म्हणून मी इथे आले होते, असं ती उत्तर देते. आई म्हणते, इथे आडगळीच्या खोलीत कसलं काम?
ऐश्वर्या आईच्या समोर असते पण तिचं लक्ष आईकडे नसतं. ती इकडे तिकडे पाहतच असते आणि आई म्हणते, काय ग इतके भांबवल्यासारखे का दिसतेस आणि केवढा पसारा केलायस हा? आई परत विचारतात, सांग ना कसलं काम होतं? आणि त्यावर ऐश्वर्या वैतागते आणि म्हणते, आई आहो किती प्रश्न विचारताय तुम्ही? मी तुम्हाला सांगितलं ना माझं एक काम होतं त्यासाठी मी इथे आले. आणि आई विचारतात, अगं तेच तर विचारते मी, कसलं काम? हे आडगळीच्या खोलीत धुळीच्या खोलीत तुझं कसलं काम? आणि ऐश्वर्या वैतागते आणि म्हणते, आई आहो माझी एक फाईल सापडत नाही म्हणून मी ते आले. आई म्हणते, अगं बाई तुझी फाईल? कसली फाईल? ऐश्वर्या थोडा विचार करते आणि म्हणते, ते ना माझे काही सर्टिफिकेट आहेत ते मी एका फाईलमध्ये ठेवले होते ते सापडत नाही. सुमित्रा आई आज झाल्यात CID. आणि सुमित्रा आई म्हणतात, अगं तुझ्या इतके महत्त्वाचे सर्टिफिकेट इथे ठेवलेस आडगळीच्या खोलीत का? आणि ऐश्वर्या म्हणते, नाही 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 ॲक्च्युली काय झालं ना, मी अगोदर माझ्या रूममध्ये शोधली ती फाईल, मला तिथं सापडली नाही. मला वाटलं ती फाईल चुकून इथे आली म्हणून मी इथे आले. आणि त्यावर सुमित्रा आई, ऐश्वर्या तू नक्की फाईलच शोधतेस ना? ऐश्वर्या चिडते आणि म्हणते, म्हणजे तुम्ही माझ्यावर संशय घेताय? तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये? म्हणजे बाकीच्यांसारखा तुम्ही पण माझ्यावर अविश्वास दाखवताय? आणि त्यावर आई म्हणतात, शांत हो शांत हो, होणाऱ्या बाळावर त्याचा वाईट परिणाम होतो ग, अशी चिडचिड करू नये. ऐश्वर्या म्हणते, बरोबर आहे तुमचं. आणि सुमित्रा ऐश्वर्या म्हणतात, तू हे सगळं सोड, आज जाऊन आराम कर, मी हे सगळा पसारा आवरते. ऐश्वर्या म्हणते, नाही नाही नको नको, माझं मी आवरते. आणि ती खाली वागते. आणि सुमित्रा आई म्हणतात, अगं कशाला असं खाली वाकू नये ह्या दिवसामध्ये, तू जाऊन आराम कर ना, मी आहे ना. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, हो ते मी विसरलेच. ऐश्वर्या पुढे आईला म्हणते, आई सॉरी हा, हल्ली ना माझी खूप चिडचिड होते, म्हणजे तुमच्यावर सुद्धा चिडचिड होते. आणि त्यावर आई म्हणतात, असू दे ग, प्रेग्नन्सीमध्ये होतं असं, तू काळजी नको करू, जा तू जाऊन आराम कर. आणि ऐश्वर्या मनातल्या मनात म्हणते, कुठे गेले ते पेपर्स? तो माणूस मला त्या पेपरबद्दल विचारायला फोन करेल तेव्हा मी काय सांगू त्याला? आई ऐश्वर्याकडे पाहतात आणि म्हणतात, ऐश्वर्या अगं जाऊन आराम कर. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, हो जाते जाते. इकडे जानकी सगळ्यांना म्हणते, त्या ऐश्वर्याला माहिती आहे तिने माझ्या आईला कुठे ठेवलंय ते. आणि अवंतिका म्हणते, तुमची आई जिवंत असण्याचा काही पुरावा नाहीये. आणि त्यावर जानकी म्हणते, माझी आई जिवंत आहे, सौमित्र भाऊजीने माझ्या आईची माळ सुद्धा आणली आहे, तिथे झालेला सगळा प्रकार सांगितलाय त्यांनी आपल्याला, पण डेड बॉडी नाही ना सापडली. त्यावर सौमित्र मान हलवतो आणि म्हणतो, नाही सापडली. आणि जानकी म्हणते, नाहीच सापडणार, मला खात्री आहे माझी आई जिवंत आहे. आणि ऋषिकेशला म्हणते, तुम्हाला आठवतंय आई आहे असं लिहिलं होतं ना तिने, आई आहे असं लिहून ठेवलेलं आठवतंय ना? आणि ऋषिकेशला मंदिरात झालेला प्रकार आठवतो. तो म्हणतो, काय ग काय आहे? आणि जानकी म्हणते, बघा ना इथं काय लिहिले, आई आहे. सारंग म्हणतो, हो वहिनी, पण ते तुझ्या आईनंच लिहिलं होतं का? आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, शक्यता आहे सारंग. ऋषिकेश सारंगला म्हणतो, अरे मलाही वाटतंय त्या जिवंत आहेत, पोहता येत होतं त्यांना. जानकी आणि अवंतिकाला त्यांच्या रूममध्ये त्यांचं स्विमिंग सर्टिफिकेट सापडलं होतं आणि त्या बुडून मरणं शक्य नाहीये रे, पोलिसांना त्यांची डेड बॉडी नाही सापडली. आणि सौमित्र म्हणतो, जंगलामध्ये ती माळ सापडणं आणि नेमकी ती माळ जानकी वहिनीच्या आईची असणं, हा सगळा योगायोग नाही वाटत आहे मला. सारंग म्हणतो, हो पण आता आपण काय करणार आहोत? आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, आता आपण हे नाटक जे चालू ठेवलंय ना ते चालूच ठेवायचं. सारंग म्हणतो, काय? आणि सौमित्र म्हणतो, पण त्याने काय होणार आहे दादा? ऋषिकेश म्हणतो, जसे आपल्याला प्रॉपर्टीचे पेपर सापडलेत ना तसंच आपण ऐश्वर्याकडून तिच्या आईचा पत्ता काढून घेऊ. त्यावर सारंग म्हणतो, नाही नाही दादा, तुला वाटतंय तेवढं सोपं नाहीये ते, मी ओळखतो त्या बाईला, चांगलाच ओळखतो. ऐश्वर्या एवढ्या सहजासहजी सगळं सांगेल असं नाही वाटत मला. त्यावर ऋषिकेश म्हणतो, नाही नाही बरोबर आहे तुझं, पण आपल्याला या ना त्या कारणावरून इन्फॉर्मेशन काढून घ्यावीच लागेल. अवंतिका म्हणते, एवढं सगळं करून सुद्धा त्या ऐश्वर्याने काही नाही सांगितलं तर? आणि जानकी म्हणते, तिला सांगावंच लागेल, नाक दाबून तोंड कसं उघडायचं हे मला चांगलंच माहिती आहे, असं जानकी म्हणते. आणि इकडे ऐश्वर्या मंदिरामध्ये त्या माणसाची वाट पाहत असते आणि तो माणूस एक एक पाऊल पुढे येत असतो. तो माणूस येऊन ऐश्वर्याच्या पुढे उभा राहतो. डोक्यावर हॅट, गॉगल, पूर्ण चेहरा झाकलेला, काळा कोट, काळी पॅन्ट, म्हणजे एकदम सस्पेन्सच माणूस आहे हा, कोणही काय माहिती. आणि आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. सुमित्रा आई म्हणतात, मला असं वाटतंय तुम्हाला पेपर्स मिळालेत हे तिला कळलंय, त्यामुळे आता आपल्याला सावध राहून सगळ्यांसमोर तिचं खरं रूप आणलंच पाहिजे. आणि त्यावर जानकी म्हणते, तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळं ठीक होईल, आपण या प्रकरणाच्या मुळाशी नक्की जाऊ. आणि इकडे ऐश्वर्या त्या माणसाला म्हणते, तुम्हाला रणदिवेच्या प्रॉपर्टीमध्ये इतका काय इंटरेस्ट आहे? आणि तो माणूस म्हणतो, प्रॉपर्टीमध्ये नाही, मला जानकीच्या भूतकाळामध्ये इंटरेस्ट आहे. असेच नवनवीन आणि फुल एपिसोड पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूया आपण उद्याच्या भागात.